अगं असं असं दिल्यावर कसं गोडवाणी वाटत आहे बरं. हा तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता 9:30 वाजले. कारण मला तुम्ही ब्लॉग स्टार्ट करू राहिले मित्रांनो मी. कारण मी आलो आता पाणी भरायला. आपल्या मकाला पाणी भरायचं होतं. कारण मका दिलेली मित्रांनो. आता फक्त शेवटचं पाणी भरायचं, त्याच्यानंतर आपली मका जाईन मित्रांनो. तर बघू त्याच्यानंतर कसं होतंय मित्रांनो. वावरांचं पण कसं काय होणार आहे तर तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढं. अरे यार मित्रांनो, ग्रामसेवकचा फोन आला यार मला. आता अवघडच. त्यांना सांगितलं मी म्हटलं थोडं बाहेर आलोय, थोडंसं काम आलंय ना ग्रामपंचायत मध्ये. मग ते म्हणले एवढं काम कर, दोन तीन कागद आले म्हणजे तेवढे भरायचे फॉर्म. पाणी लय कमी चालू यार मित्रांनो. काय भानगड काय हे बघा ना, पाणी लय कमी चालू. डिम लाईट आले कसं काय कळलं ना मला. तर कमी झालं. जेवढं होईल तेवढं भरू. बरा टाइम जाणार आहे मला. जवळजवळ इथं 2 तास लागत आहे आणि तिथं मधल्याला 1-1.5 तास आणि वरच्याला जवळजवळ अर्धा तास, 3-3.5 तास लागत आहे मला. आपल्याला जवळजवळ मित्रांनो आज 7 तारीख आहे. 7 दिवस झाले आपण कंटिन्यू करतोय. भारी वाटत आहे मित्रांनो कंटिन्यू केल्यानंतर. काय मित्रांनो काहीतरी झालं चार पाण्याला. कमी जादा होते. काय मला कळानं उलटी का काय समजानच. मोटरचं काय भानगडी. कामावरून आलो, आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे झाला होता. म्हणलं आता पाणी भरावं आज. पण आता विषय पाण्याचा असं झालंय का, उलट झालंय का काय झाले मला काय समजा नाही. आम्ही मंगूला फोन करून पाहतो वरती. आता शिक चालायला लागलं मित्रांनो. मी एरिहून जाऊन आलोय. एका पी झाला ना मित्रांनो. लाईट नव्हती त्याच्यामुळे कमी पाणी मारत होतं. आता कसं पाणी मारते पाहिलं ना तुम्ही. जवळजवळ 3 सऱ्या भरून झाले माझ्या. आता सगळं सांभाळावं लागेल मित्रांनो. हे पण करावं लागते, ते पण करावं लागते. कुठून कुठं आशा वाटत माणसाला वाटतं का कुठून काही ना काही होईल, कुठून तरी चांगलं होईलच आपलं. हे सारखं गाड्याला पाहावं लागते. कारण मग 5 मिनिटाला तरी भरती. 5 मिनिटाचा टायमिंग आहे त्याला. 5 मिनिटात फुल भरती डायरेक्ट. हे बघा किती गोडवानी चालत आहे बरं. आता असं चालत आहे फुल. मागाशी पार एवढं चालत होतं कारण 2च फेज चालू होतं त्याच्यामुळे गेले असते मोटर जळून मित्रांनो. इकडे पांडून ते नांगूर राहिले यार मित्रांनो. हे बाय रोटा मारते तेव्हा हे का पांडून ते त्यांच्या वावरात रोटा मार राहिले राव. सगळेच जण करू राहिले. मलाच नाही दिलेलं मित्रांनो. पाहिलं आमच्याच माणसाला काही कळत नाही. अवघड आहे सर. आता मी ऐकणार नाही मित्रांनो. एकाला करून देणार नाही. मला नाही दिलं डायरेक्ट हाय असंच ठेवीन मी डायरेक्ट सगळं. हे बघ 9:59 झाली ना. त्यामुळे 10 वाजता 12 द्यावं लागेल. झाली मित्रांनो. हेलिकॉप्टर आलं बघ. आपण पाहू किती जवळ येत्या. हा जवळ दिसतोय. S24 अल्ट्रा आला. लाईट गेली यार मित्रांनो. चालू करून येऊ आता. लाईट गेली का सारा खेळत होते यार. आली लाईट मित्रांनो. चालू करायला आलतो परत एकदा चालू केलं. आता 12:05 झाले मित्रांनो. भूकही लागले यार. एक तर सकाळी काय खाल्लं नव्हतं. परिणाम काय नाश्त्याला देत नाही यार मित्रांनो. काहीच नाही. म्हणजे नवऱ्याला काय अपेक्षित असतं माहिती का मित्रांनो. का बायकोनं आपल्याला सकाळी नाश्ता द्यावा, तिच्या हाताने द्यावा. मला असं अपेक्षित आहे. बाकीच्यांना आहे का नाही मला नाही माहिती. पण मला असं वाटतं का परिणाम द्यावा सकाळी. कारण मम्मी का कसं मागावं. एक तर मम्मीच्या मागा ऑलरेडी जी सिस्टरच्या घांगच्या चालू राहतात आणि परीच्या मागे पण पिल्लूच्या घांगच्या चालू राहते म्हणा तनुच्या. बट मला वाटत यार कारण मग मला उपाशी यावं लागत आहे. मला मम्मीला म्हणता येत नाही हे दे ते दे ते दे. कारण मग बायको असताना कसं काय म्हणणार ना आपण का हे दे ते दे. काय यार सगळं अवघड आहे. आता मला लय भूक लागली जाम. बघू आता एवढं झाल्याशिवाय तर काय आपल्याला सुट्टी नाही मित्रांनो. किती टाइम झालाय. 7ला हे करायचं नाही का. थांबा कितीला 3 मिनिटांनी भरती नाही तर मग 1 2 3 4ला 12 4 4 5 6 7ला 12 द्यावं लागेल आता मित्रांनो. 1:30 वाजला आणि लाईटला प्रॉब्लेम झाला. 1:34 झाले यार. आपली नेमकी भाजीच भरायची राहिली यार. लाईट आहे बट चालू नाही होत ना. फक्त स्टार्टर बरोबर होते. पाणीच नाही येते. म्हणजे मग काहीतरी फॉल्ट झालाय. बट नेमकं आता फॉल्ट काय झालाय काय माहिती. आणि राहिला अर्धा तासामध्ये आपलं भरून झालं असतं यार. अशीच करते लाईट यार. मी बसलोय आता मित्रांनो इथं हरभरा खात. इथं पहिली काय इथं हरभरा आहे ना. काय चालू आहे ना यार मित्रांनो. फॉल्टची लाईट भूकही लागली यार. मला तर घरीच जाऊ आता. तुला घेऊन जाऊ काय थोडं मित्रांनो. लय भारी लावतो मित्रांनो खरंच ना. लय भारी. थोडंसं आंबाट थोडं ये बाहेर लावते यार. घरी पोहोचलोय मित्रांनो. एवढा हरभरा आणलाय तुला. हा बल दर इकडे तू इकडे पळ ये. मी आहे ना चल. हरभरा पाकला. मम्मीला म्हणाव दे. ते नाही ते खाला बी धुईले. तुला आवडत हरभरा खरं किती. अगं असं दिल्यावर कसं गोडवाणी वाटत आहे बरं. हा काय कस काय कोण म्हणून भोपळा नाही खाणार. सकाळी कुठं भोपळा गेलो होतो का. मग हे गेलो देण्याचं म्हणतोय मी. दिल्यावर कसं बरं वाटत जरा. तिला दे ना सोलून. तिथेच खाते बघतच नाही खायचं. सोलून खाय सोलून.
अरे असं हाणून नाही सोडती ते काय शेंगा आहे काय. चला मित्रांनो जेवण वगैरे झालंय मस्त बाकी. आधी चटणी होती, त्याच्यानंतर भेळ होती, भाकर होती, भोपळा होता. तर आता ग्रामपंचायत जायचं थोडं काम आहे. आज काय जास्त ब्लॉग काय शूट होणार नाही. मला असं वाटत राहिलं मित्रांनो, कारण माहिती का अर्धा टाइम तर तिकडच गेला मळ्यामध्ये. आता तिथून इथं आल्यानंतर इथं किती टाइम जातो काय माहिती. येडी कुठे घेऊन चालली ती फेकायला इकडे जाय तू रुसून चालली का रुसून कुठं चालली कुठं चालली रे रुसून चालली येते का. मित्रांनो आताच आलोय मी घरी. आताच मोकळा झालोय, फ्रेश झालोय, म्हणजे आताच कामामधून फ्रेश झालोय. अजून तसं फ्रेश नाही झालं. जवळजवळ 5:30 वाजले. आता काय ब्लॉग शूट करायचा आणि काय नाही करायचं, काय करावा काय नाही करावा काही समजत नाही मित्रांनो. आता काय ब्लॉग शूट कसं करायचं, अंधार पडत चालेल ना. आता कसं ब्लॉग शूट करायचं सांगा तुम्ही. हा खुर्चीवर बसायचं नको रे. बसायचं का बर बाबा बस. चढ वर चल बस चढ वर. मित्रांनो तुम्हाला एक माहिती का, तनू आहे ना तनू रुसून जाती. ती किती हसती ए तनले. मित्रांनो तुम्हाला माहिती का तनू रुसून जाती आणि रुसून निघती. काय आणि मित्रांनो तुम्हाला माहिती का तनू रुसून जाती. बाई लई हुशार झाले ग. काय नको तिथं सुई टोचन डुंगण्याला सुई मग काय करायचं. टोचन सुई डुंगण्याला मग काय करायचं. सुई टोचन डुंगण्याला मग काय करायचं. सुई दाखव टोचल्यावर मग कळ दाखव कसं. त्यानंतर मी फ्रेश वगैरे होतो. मी आणि तनु आलोय फिरायला. फिरता म्हणलं पेरू घेऊन जावा. पण पेरू वाल्या का गेलो तर ते म्हणले डायरेक्ट तुम्ही बागातच जा. पण डायरेक्ट बागातच आलोय पेरू न्यायला. तुला पेरूच्या बागात आलोय आपण डायरेक्ट. बघा हे काय हे बरं केवढा पेरू पाय ना बाबा. पाहिलं ना तोडा करेल मित्रांनो. आता आपल्याला सापडत का नाही काय माहिती. टाकू काय करू पटकन टाक मला माहिती. टाकू का बस का बस झाले मित्रांनो. झाले असं 1 किलो काय माहिती आता मी कशी घेतली कशी नाही यार. इथं कच्चाच वाटत मला इकडला. चला मित्रांनो जाऊ. एवढे घेऊन आपल्या पुरते झाले आता 1 किलो. मित्रांनो घेऊन आलोय पेरू मस्त पैकी. एवढे आणले 1 किलो. त्याने 2-3 उरले तरी नाही टाकले. तुम्ही जास्त तोडले असेल ना. 3 तोडले ज्यादा. 1 तुझी आता तो होता. जेवण वगैरे करू आता जवळजवळ 7:30 वाजले. आपल्याला जायचंय आता कामावर. कामांमुळे जास्त काय ब्लॉग शूट होत नाही मित्रांनो. थोडस माफ करा मित्रांनो. होईल आपलं सगळं चांगलं होईल. सगळं एकदम मस्त ब्लॉग होतील. एवढे भारी ब्लॉग येतील मित्रांनो. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. तुमचा सपोर्ट असला म्हणजे मग मला तुम्ही असं उत्सुकता वाटते शूट करायला. मग माणूस चांगलं शूट करतं. मूड फ्रेश असला तर मग चांगलं शूट होतं मित्रांनो. जेवायला मित्रांनो शेंगुळे बाजरीचे भाकर बाई असे राहते शेंगुळे. चला मित्रांनो 5:15 वाजले. जेवण वगैरे झाले मस्त बाकी. शेंगुळे खाले. जास्त नाही खाले कारण त्यांनी त्रास होते मित्रांनो. त्यांना पोटात दुखते. परी मम्मी ते जेवू राहिले. बाकी सगळे जण जेवले. त्यानुळे इकडे हिंडा ते म्हणून घेऊन. तर चला मित्रांनो याच्यानंतर कामाला जायचं आता. तर चला आपला ब्लॉग करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडतं. व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. अरे बाय. हळूच आणते हळूच असं बाय. अरे इथं असं बाय बाय. पर त्याला खायला राहते वही भर. Our hearts beat to the city streets.